नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी प्रथम डोक्याचं स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. कारण की महाराष्ट्रामध्ये आणखीन एकदा पोलीस भरती होणार, याच्या संदर्भात पूर्णपणे तुम्हाला माहिती देणार आहे की किती हजार पदांची पोलीस भरती असणार आहे आणि कधी होणार आहे. कारण की याच्या संदर्भात नवीन परिपत्रक आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे 2-3 वेळा आतापर्यंत अपलोड झालेलं आहे, म्हणजे व्हायरल झालेलं आहे. आणि हे परिपत्रक बघत असताना आपल्याला माहिती किती तारखेला हे परिपत्रक आलेलं आहे आणि याच्या संदर्भात पूर्णपणे तुम्हाला स्पष्टीकरण देणार आहे की किती हजार पदांची भरती असणार आहे आणि कशा प्रकारे जागा असणार आहेत हे देखील तुम्हाला आज बघत राहायचे. किती असणार आहेत हे देखील तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये अंदाजे पोलीस भरतीची आता 2026 मध्ये जी भरती होणार आहे, 2026 मध्ये जी भरती होणार, एकूण 20,000 पदांची पोलीस भरती असणार आहे. हे 20,000 पदं ही कुठले कुठले असणार हे देखील तुम्हाला सांगणार आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्या वाटणीला किती येणार आहेत, कारण की ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे किती इव्हेंट आहेत. तर सर्वात प्रथम पोलीस शिपाई, त्यानंतर पोलीस वाहन चालक ही पूर्णपणे तुम्हाला माहिती बघायची आहे बाबांनो, कारण की कशा प्रकारे भरती होणार आहे. आणि पोलीस बॅट्समन. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही इव्हेंट आहेत. आणि हे परिपत्रक जे आहे ते 10 तारखेचं परिपत्रक आलेलं आहे. आणि कशा प्रकारे 10 तारखेला एकदा आलं होतं, त्यानंतर 12 तारखेला एकदा आलं होतं, त्यानंतर 15 तारखेला एकदा आलं होतं. म्हणजे हे परिपत्रक पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये जे पोलीस आयुक्त कार्यालय आहेत त्याच्यानुसार हे विस्तारित केलेलं आहे. आणि ते कशामुळे आहे तर मित्रांनो, त्याच्यामध्ये काय दिलं आहे की डिसेंबर 2026 म्हणजे आपल्याला माहिती आहे की हे वर्ष संपायच्या आत, म्हणजे आपल्याला माहिती आहे की 2026 संपायच्या आत जेवढी महाराष्ट्रामध्ये रिक्त होणारे पद आहेत, म्हणजे जे पोलीस रिटायर होणार आहेत किंवा ज्यांची पदं रिक्त आहेत, आतापर्यंत पाठीमागची जी भरती झाली होती ती फक्त पाठीमागच्या रिक्त पदांवर झाली होती. ही पाठीमागची जी भरती झाली, आता आपल्याला माहिती आहे की आता भरती झालेली आहे. त्या भरतीमध्ये जी मागची 2024ची भरती 24ची पदं होती, 25ची पदं होती, ती रिक्त पदं भरण्यात आलेली आहेत. पण आता जी पदं भरायची आहेत ते 2026ची पदं भरायची आहेत. म्हणजे जे 2025-26ला जेवढी पदं रिक्त आहेत ते भरायचे आहेत. आतापर्यंत आपल्याला माहिती आहे की डिसेंबर 2026 पर्यंत होणारी पदांची माहिती दिली. त्याच्यामध्ये कुठली पदं असणार आहेत तर पोलीस शिपाई एक असणार आहे, त्यानंतर पोलीस वाहन चालक असणार आहे, पोलीस बॅट्समन एक असणार आहे. आणि ह्याच्यामध्ये आतापर्यंत मुंबई शहरसाठी, फक्त तुम्हाला सांगतो, मुंबई शहरसाठी एकूण पदं किती रिक्त आहेत आतापर्यंत त्यांची पूर्णपणे माहिती आलेली आहे. तर मुंबई शहरसाठी पोलीस शिपाई या पदासाठी 3,506 एवढी पदं फक्त पोलीस शिपाई पदासाठी आहेत, मुंबईसाठी आतापर्यंत रिक्त आहेत. आणि ह्याच्यामध्ये 2026 पर्यंत जी पदं रिक्त होणार आहेत त्याची आपल्याला मुदत दिलेली आहे, ती किती तारखेपर्यंत मागितलेली आहे तर 25 मे पर्यंत ही पदं म्हणजे मागवण्यात आलेली आहेत की किती पदं रिक्त आहेत. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती रिक्त पदांची होणार आहे. आणि आतापर्यंत एवढी फक्त मुंबई शहरासाठी एवढी पदं रिक्त आहेत. त्याच्यामध्ये वाहन चालकला किती तर वाहन चालकला बघायचं तर 141 पदं जी आहेत ती वाहन चालकला आहेत. ही पूर्णपणे मी तुम्हाला कशाच्या जोरावर सांगतो तर हे पूर्णपणे परिपत्रक आलेलं आहे. आणि परिपत्रक देखील मी व्हॉट्सअप ग्रुपवर टाकून दिलेलं आहे. तुम्हाला जर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलं नसेल तर आता जॉईन करून घ्या, कारण की तुम्हाला पूर्णपणे परिपत्रकासंदर्भात खाली मेसेज केलेला आहे की तुम्हाला कशा प्रकारे परिपत्रक बघायचे. आणि ते परिपत्रक तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला समजून जाईल की किती पदं रिक्त आहेत. तर पोलीस शिपाईसाठी फक्त 3,506 एवढी पदं रिक्त आहेत. म्हणजे मित्रांनो, लक्षात घ्या, येणाऱ्या कालामध्ये किती मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती होत असताना की आपण कशा प्रकारे भरतीची तयारी केली पाहिजे आणि कशा प्रकारे भरतीचा सराव केला पाहिजे हे देखील तुम्हाला कळून जाईल. किंवा बघितलं आता 141 पदं जे आहेत ते पोलीस शिपाई पदासाठी आहेत. त्यानंतर 3,506 पदं जे आहेत ते पोलीस शिपाईसाठी आहेत, 141 आहे ते पोलीस वाहन चालकसाठी आहेत. आणि बॅट्समनसाठी 150 पदं रिक्त आहेत. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात पदं रिक्त आहेत. आणि हे पदं केव्हा भरायचे आपल्याला सांगितलेलं आहे की 2026 पर्यंत जेवढी पदं रिक्त आहेत ते पदं आपल्याला आता भरायचे आहेत. आता हे कधी होणार आहेत, काय होणार आहे, तर आपल्याला माहिती आहे की आता जो काळ चालू आहे त्या काळामध्ये तुम्ही आता ग्राउंडची तयारी करत असाल किंवा लायब्ररी करत असाल तर तुम्ही चांगल्या काळामध्ये तयारी करत आहात. कारण की येणाऱ्या भरती प्रक्रिया जी आहे ती दिवाळीच्या अगोदर होण्याची शक्यता आहे. म्हणजे दिवाळी आपल्याला माहिती आहे, ह्या दिवाळीमध्ये प्रत्येकाचं भरतीचं स्वप्न पूर्ण होणार आहे. जे विद्यार्थी ह्या भरतीमध्ये राहिले त्यांचं भरती प्रक्रियेचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. त्यामुळे काय करा की आजच आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका आणि तुम्हाला परिपत्रकासंदर्भात पूर्णपणे कशा प्रकारे काय काय दिलेले आहे आणि तशाच प्रकारचं परिपत्रक काय आलं आहे, नवीन जी आर का आला आहे तर तो अकोला जिल्ह्यासाठी आहे. अकोला, त्यानंतर जालना, लातूर, धाराशिव हे पूर्णपणे जिल्हा आहेत ह्यांचं आलेलं आहे की बाबा ह्यांचं देखील रिक्त पद आहे ते मागवण्यात आलेले आहेत. आतापर्यंत आपल्या हाती लागलेलं आहे ते मुंबईचं परिपत्रक लागलेलं आहे. आणि मुंबईसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा आहेत. म्हणूनच आम्ही म्हणतोय की 20,000 पदांची भरती जी आहे ते 100% होणार आहे. आणि 20,000 पदं जी भरली जाणार आहेत ते प्रत्येक जिल्ह्याची जागा काढूनच ह्याच्यामध्ये
आपल्याला बघायला मिळणार आहे की पूर्णपणे भरती प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे. त्यामुळे काय करा की आता जो काळ चालू आहे त्याच्यामुळे तुम्ही भरती प्रक्रिया सराव करा, जेणेकरून तुम्ही येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला 100% भरती प्रक्रियेमध्ये यशस्वी होण्यात मदत होईल. त्यामुळे काय करा, तुम्ही पूर्णपणे पोलीस भरती संदर्भात जर माहिती पाहिजे असेल तर आजच आपली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.